नमस्कार मंडळी, कसे आहेत? तर काल भाऊच्या धक्क्यावरती रितेश दादाने जाता जाता एक हिंट दिली की तुम्ही सर्वांनी सदस्यांनी कॅप्टन पदाला लाईटली घेऊ नका आणि आजपासून म्हणजे या आठवड्यापासून बिग बॉसचा गेम हा खूपच कठीण होत जाणार याचा प्रत्यय आपल्याला आज येणार आहे. कारण या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त असं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. आता या नॉमिनेशन कार्याअंतर्गत एक कचरापेटी ठेवली आहे आणि बाजूला सगळ्या सदस्यांचे फोटो ठेवले आहेत. एक एक सदस्य येणार आहे, तो 2 सदस्यांचे फोटो उचलणार आहे आणि ते 2 सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये राहण्यास लायक नाही असं म्हणून त्यांचे फोटो पाडत ते फोटो कचरापेटीत टाकणार आहेत. मित्रांनो, या नॉमिनेशन कार्याअंतर्गत 2 सदस्यांना तोंडावर बोलायचं आहे की तुम्ही या घरामध्ये लायक नसणार आहेत. त्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये प्रचंड राडा होणार आहे. मित्रांनो, या नॉमिनेशन कार्यानंतर राडा तर होणारच आहे, परंतु आणखी एक नवा टास्क बिग बॉसच्या घरामध्ये होणार आहे. तो तुफान राडा घेऊन येणार आहे. तुम्ही नवा प्रोमो बघितला असेल, याच्यामध्ये स्कूटी ठेवली आहे. काही सदस्य सध्या स्कूटीवर मस्ती करताना दिसत आहेत, पण याच स्कूटीवर 2 दिवसांनी कुस्ती होणार आहे. काही आठवते का तुम्हाला? बुलेट टास्क, जय दुधाने विशाल निकम, ढिशुम ढिशुम ढिशुम. तसाच काहीसा प्रकार आपल्याला या 2 दिवसामध्ये स्कूटीवर पाहायला मिळणार आहे. स्कूटी सम्राट टास्क, स्कूटीवरनं सदस्यांना उतरवायचं आहे. त्यासाठी घरामध्ये तुफान राडा होणार आहे. हेच कदाचित कॅप्टन पदाचं कार्य असणार आहे. रितेश दादाने जाता जाता सांगितले की हा आठवडा खूपच कठीण असणार आहे. त्याचा पहिला प्रत्यय म्हणजे नॉमिनेशन कार्य आणि त्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये स्कूटी आलेली आहे. स्कूटीवरनं बिग बॉसच्या घरामध्ये राडा पाहायला मिळणार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आता मस्ती होते स्कूटीवर, पण त्या स्कूटीवर येत्या काही दिवसामध्ये कुस्ती पाहायला मिळणार आहे आणि हे नक्की होणार आहे. तर या स्कूटी सम्राट टास्कसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा. आता बघू, डिपेंड ऑन बिग बॉस टीम कशा पाडतात त्याच्यावरती हा टास्क चालणार आहे. पण हा जो काही नवा टास्क असेल ना, तो खूपच मनोरंजनाने भरलेला असेल. याविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.